आमच्या इथं थांबलो होतं पप्पाचे इस्त्रीचे कपडे घ्यायला. आता भेटले कारण पप्पाचे पण नेले ना, पप्पाला पप्पाचे सांगायचं नेले असते. भेटले नाही. पप्पाच्या रिॲक्शन पाहू आपण. कारण सकाळपासून म्हणतो तुम्हाला गावात कधी जायचंय. आणि पप्पाला जर पप्पाचं काम नाही झालं आणि पप्पा एवढे चिडचिड करते. हा. पप्पाचे डायलॉग असले ना तिथे टुंग टुंग लावून देऊ आम्ही. पप्पा शिवाय गेले पप्पाला चिडा द्या. पप्पा डायरेक्ट शिवाय घालायला बसलो पप्पा हा. तर आम्ही ना आता मस्त पाणीपुरी खाल्ली आणि ना प्रियंकाने सुद्धा खाल्ली. तू नव्हती खाल्ली का? हिने पण तिच्या डिलिव्हरीच्या टायमाला खाल्ली ना. आता मला बोलत होती. मला एक कमेंट आली की अश्विनी तू तरी बोलत जा ना. 12 दिवस झाले लगेच यायला पावडे खावा. ते जाऊ दे. माई मला बोलतील तू नव्हती खात का? मला एक कमेंट होती का आशु तू मम्मी बोलत नाही का प्रियंकाला असं काही खाल्यावर तू तरी बोलत जा. प्रियंका मला म्हणते तू काय मला बोलशील तूच खात होती स्वतः. आणि मस्त चान्स मारून घेतला आता. मी तर 6 महिना पाळला. हिने तर शाळेतले 6 पोरं महिन्याने पाळला. मी ना खरं सांगते मी काहीच पाळलं नव्हतं विराच्या वेळेस. सगळं खालतं. पावडे खालते, पाणीपुरी खालती. 6 महिने. विरा प्रियंकाने तर थोडं त्यांना इकडं पब्लिक स्कूल आहे. बघ ना आता शाळा म्हणजे मुलं खेळते. पप्पाची डायलॉग तू घे आणि टुंग टुंग लावून दे. खरंच बाय बाय बाबा. यांच्या पप्पाला काय म्हणतात? बाबा म्हणा आले आल्यावर लेट आले काम नाही केलं. गाडीतच राहू दे पिशवी. तुम्ही जरा कॅमेरा तो गेला म्हणा मुंबईला 4 दिवस येत नाही. माहीतच बोल बाई. म्हणलं माहीतच बोल ग. तुलाच बोलले असते. म्हणजे तुझ्या मायला बोलले बसवायचे काय. त्याच प्रँक पप्पा त्यांना बोलून मम्मीच करायचं. टाइम गेले काही याला गेले का म्हणा. सासूबाई वगैरे गेली झोपी आमच्या विराच्या कानातले एवढं भारी दिसू राहिले ना, तुम्ही बघू शकता. कानातला लय छान आहे खरंच. लय छान दिसते ती. मस्त आहे. लय लाल झाली ती बघा गाजरासारखी. ऍपल वन झाली ऍपल. झोपी घ्या. पप्पा काय पे रे पप्पा नाही येतात. गाडीत येतात. पण पप्पा नाही ना. हे काय गाडीत चालले? तिथं तुझ्या घरून काही तर दिलेले. गाडीला कपडे घ्यायचे ते. सकाळपासून म्हणतो तुला हा? सकाळपासून म्हणत होतो ना. हा ना ते तुम्ही गेले असते तरी चाललं असतं ना. आता माय म्हणलं पुढला डायलॉग निघाला. लावणार आहे ना. अजून मी त्याला फोन केला असता भांडण करे काय नव्हतं करणार. करणार होतो मी. आधी मम्मीशी भांडण खरंच करून घेतलं असतं. मुंबईलाच केला असता. मम्मी- त्याला मी वरून सांगितलं होतं कुलपत तोडले असते म्हणून. आता त्याला बोलून घेतलं माग. मम्मीशी भांडण करून घेतलं असतं हे कुठं आधी. ठेवू? बुगड्या बाळ्या. बुगड्या बाळ्या. उघडं बाळ. हे बुगड्या बाळ्याच म्हणते ना याला. हा ही का? बाळाची. ए मला आहे ना ते मम्मीने तर हे बघा मी हे जोडवी केले आणि त्यांनी ना मला हे पुढं तांब्याचं असं घालून दिलं. कारण की माझं बोट खूप बारीक आहे. किती पण जोड बारीक केलं तर ते निघूनच जात होतं. मग त्यांनी ना इथं तांब्याचं हे केलं घालायला दिलं आणि पुढं असं जोडवी. त्याच्यानंतर नाही का ही एक अंगठी केली. कासवची अंगठी पण चांगली असते घातलेली असं म्हणतात. त्याच्यानंतर हा गोमेद रत्न माझा कायम असतो. तर विराने हे बघ सगळंच घातलं. विराने हातातले कडे घातले बघा डबल ते पण हा दोन ते दोन एक कडे. पायातलं हात पण ते आम्हाला हातातच बरं आहे. 2 चांदीचे हवाय. हो आणि कानातलं दाखव. कानातलं लय छान कान. हा इकडे अजून नवरी नटली, आखी नवरी नटली कानातले, नटली. दोन आता दोन फक्त माझ्या होतं हात. नाकातलंच राहिलं रे विरा तुला. आहे ना तुझ्या नाकातच राहिला आता घालायचं नथ.
झाकून अगं ठेव बाई. बाई झाकून ठेव लय शाळेत दाखवू नको कोणाला झाकून ठेव मुलीच राहतात त्यांना नटायला लय ते आवडतं. बाय कधी झाकत बाय कधी झाकून ठेवतो मिस्टरांची बाळी बघा. हुशार त्याच्या आयुष पा याच्यात जेवण बसायचं काय, हा? त्याच्यात बसून डॉल पण सोबत हे पण खायचं. आम्हाला दुसऱ्यांच्या सुपर मार्केट मध्ये गेल्यावर नवल वाटायचं. नवल नाही ते डी मार्ट मध्ये पोरांना बस अरे वेळा मस्त आयुष करती ट्रॉली मध्ये. चला काय काय करा घ्यायचं shopping. जरा आपल्याला शॉपिंग काय करायचं तुला काय काय घ्यायचं काय काय घ्यायचं चल या बाई चल इकडे घेऊ पावडर साबण तुला काय काय घ्यायचं अजून आता आहे ना रात्रीचे किती वाजले 8 वाजले असं बिग बॉस चालू झाला असेल ना. 8 वाजले काय माहिती तुम्हीच म्हणले 8 वाजले असं. बिग बॉस चालू झाला असं आमचं सगळीकडं नेट सगळीकडं टीव्ही सगळीकडं हा शॉप मध्ये पण नेट आहे घरी पण नेट आहे. आणि हा टीव्ही मी इथं आल्यावर नवीन घेतलेला आहे शॉप मध्ये. नवीन टीव्ही बसवला होता पण तो काही तेव्हा दाखवला नाही नवीन बसवला. तिकडे खो खो तिकडे जायचं जायचे जाऊ जाऊ चाल. विराला इथे 1 मिनिट करमत नाही. आणि घरी ना घरी तिला आजीकडे जायचं असतं ते विराला आजीकडे जायचं असतं. मग म्हटलेलं थोडं बाहेर इकडं नादी लावू पण त्यातलं तिकडे आलं का तिला घरीच जायचं असतं. इथं मस्त थांबायचं खायचं वेगवेगळं. तुला तर काही आवडतं नाही खायला हा काही खात पण नाही शॉपमधलं तिला नाही आवडत एवढं. आणि मग मम्मी ना आता प्रियांकाच्या बाळाला घेतले कारण की ते आज रडते कान टोचल्यामुळं थोडंसं. आणि मग इथं चालतं मला घे. मम्मीवर प्रँक करायचं आहे मला मम्मीवर काय प्रँक करणार मम्मीवर प्रँक असं करायचं आहे का मम्मीला ते म्हणणार आहे मम्मीला विराला दिवस नाही लागले मम्मी बरोबर भांडण करणार आहे भांडण काढणार भांडण हो खरंच मम्मी म्हणा तुम्हीच सांभाळा मग मी तिथून पुढे घेणारच नाही. एवढा जीव लावणं अशी म्हणते एवढं जीव लावणं पण तुम्हाला हे नाही ना तर मी घेणारच नाही. मम्मी रडत मम्मी बरोबर प्रँक करायचं आहे मला बरं का पण तुम्ही करणार आहे बघू मम्मीचे काय भावना मम्मीला भांडण हा? एक वेळेस मी म्हणलं तर थोडीशी आपल्याला दाखवायचंय मग बघायचंय ना प्रँक येतो तो ठरून मी करतोय ना मम्मीला भांडायला लावायचंय मला हा चला आम्ही चाललो घरी आहे ना मिरू. हा? काय देऊ बॉल बॉल किती घरी चाल. आज आम्ही ना मस्त मटकी मेथीची भाजी झिरको चपाती आणि पाव पण आणले मटकी सोबत खायला. लोणचं ठेवणार असं मी तुमच्यातच बसणार नाही मी सेपरेट घेईन मला नाही बसायचं मलाच बसायचं नाही तुमच्यात. मलाच नाही जायचं तुझ्यावर मला म्हणायचं पण नाही मला द्या तुम्ही चक्क मला असं म्हणत्या पहिल्यातले असे त्यांना जेवायला असे बसताना आता म्हणते वाटत नाही जेवायचं म्हणजे किती चॅप्टर झाले तुम्ही. मी जेवायला जेवू शकतो फक्त का नाही जेवू शकत त्याचं कारण विचार का बरं? कारण तू आहे ना संपल्यावर आणायला नाही जात मग मी त्यासाठीच तर तुमच्यात बसते. मग भाऊ, मला प्रत्येक वेळेस आणायला मलाच लागतं न्यायला मलाच लागतं ते कोणी सांगितलं म्हणून तर तुमच्यात बसते मी. ओ मेरी प्लॅनिंग हे ती तुझी प्लॅनिंग पण मला उठावं लागतं त्याचं काय त्याच्यात लोणचं टाकायचं ना ताडीत भर लोणचं याच्यावरून कळायला पाहिजे 2 पापड मध्ये आपण दोघे ओके. तर लोणचं शोधतोय पण लोणचं सापडलं आज आपण फरसन आणलं काय केलं विरा काय केलं लपून बस राहिली विराने पप्पालाच कोंडून घेतलं एकदा. हे विराचं अवघड हे विरा काय तर मी नसते मग फोन आता माझ्या नसते खिशात मी फोन केला असता विरू काय केलं होतं बाबड्या. दरवाजा कशाला लावायचा तू दरवाजा नसतो लावायचा असं नाही करायचं भाऊ हा दरवाजा नाही लावायचं पप्पा मग एकटीच राहिले असते आतमध्ये मी काय वाजवते दरवाजा कोण वाजवत आहे इकडे काय म्हणली विरा काय मला कोंडून घेतलं तू आतमध्ये बाथरूम मध्ये नंतर ती उतरली तिने सांगितलं मला पप्पा कडी लावली म्हणून
म्हणजे सांगत पण मला म्हणजे ते तिला वाटलं आता पप्पा आज राहिले मग उडायला जा चल म्हणून इकडे. मला कळलं चल नाही तुम्ही तर बसले फोन पाहत विरोची केस पार लय भारी दिसते हो इकडे नाही विरो इकडे ये चल कुठं जायचं तुम्ही एका वेळात म्हणलेले होते ना, काय ती दिसायला माझ्यासारखी पाहिजे पण केस तुझ्यासारखे व्हायला पाहिजे. तसं चाललंय एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओत अजून आहे शूट अपलोड. हा बोललो होतो ना मी हा हे काय लावून द्यायला चार्जिंग लाव